भेटताना आभाळ भेटताना लाज वाटली झुळझुळीचे वावामहे वसममो आह मजासी कर्मदम्मो समाकार्यो सूर्य कोटि सर्वदेव संप्रमे देव सर्वकारी सर्वदा
ओम गण गणपते नमः उच्चारणे कलश पूजयामि कलशं देवताभ्यो नमः मूले मध्ये मातुलाक्षोदुदागरा सर्वे सप्तदीपाशुन्याति शांति कृष्णा आयात देव पूजागरा मेजोनिचव गोदावरी सरस्वती मम गृहे शान्त्यर्थं पुष्ट्यर्थं दुरित क्षय कारकाः अथर्ण्य नमो नमस्ते दुरिगंकवाय तेनाहि अतकुच्चर दीर्घानाय तेनाहि एवं श्री यावत् गोदावरी गंगा यावत् देवमेश्वरा यावत् कादेवानु तावत् त्वं विजयी भव व्रत जप नियम तपः स्वाध्याय प्रचोदया रमदानो विचित्तान् ओठांची कुपी भेटली देहतडी पार झाला ढगावरी स्वार झाला जगण्याला पंख फुटले हे माझ्या जगण्याला पंख फुटले स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला महाडिक कुटुंब त्यांची कन्या सिद्धी व टिकारे महेश टिकारे यांचा मुलगा आशुकेश यांचा रिंग घालण्याचा कार्यक्रम आता होत आहे. मुहूर्ताप्रमाणे आता कार्यक्रम करत आहोत आपण नंतर परत करणारच आहोत पण आता मुहूर्ताप्रमाणे आता हा कार्यक्रम आता चालू करत आहे. कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी जुळून येते रेशीमगाठी आपुल्या रेशीमगाठी जुळून येते रेशीमगाठी आपुल्या रेशीमगाठी मुक्याने स्वप्न साकारले पहाटे पाहिले उन्हाचे चांदणे उंबऱ्यात सांडले डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले उन्हाचे चांदणे उंबऱ्यात सांडले हो डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले खेळ हा कालचा आज कोण जिंकले हरवले कवडसे मिळून ते शोधले एकमेकांना काय अपेक्षमाणाय अपेक्षमाणाय मया मया अद्य दिने वर निरीक्षण बहु जे हवे सगळेच आण दे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी
जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी स्वप्न चालून आले बघता बघता स्वप्न चालून आले बघता बघता माझे होऊन गेले हसता हसता रंगरंगीत झाले दिसता दिसता श्वास संगीत झाले जुळता जुळता चांदण्यात भिजतो दिवसा आता मी तुझ्यात दिसतो कामला. जनरल नॉलेज आपण जे म्हणतो साखरपुड्यांमध्ये किंवा लग्नामध्ये आता संगीत ही एक पद्धत आहे की त्यामध्ये खूप छान छान गाणी खूप खूप छान छान नृत्य आपल्याला बघायला मिळतात आपल्या फॅमिलीकडून आणि त्याचा जो एक आनंद असतो तो फार वेगळा असतो. कारण टीव्हीवर आणि सिनेमांमध्ये आपण मोठमोठ्या नटांना नेहमीच बघतो पण आपल्या फॅमिलीतल्या आपल्या ओळखीच्या लोकांना आपण जेव्हा कार्यक्रम सादर करताना बघतो त्यात एक खूप वेगळीच मजा असते. सोय केलेली आहे विविध प्रकारचे नृत्य इकडे आपल्या फॅमिलीच्या द्वारे होणार आहेत. पण तत्पूर्वी सिद्धीची अशी इच्छा होती की थोडेसे गेम्स वगैरे हे करा. म्हटलं ठीक आहे हरकत नाही तर एक आपण प्रश्नोत्तराचा कार्यक्रम करूया चालेल का सगळ्यांना. एक जनरल नॉलेज वर टाळ्या वाजवायच्या ते सुद्धा अशा टाळ्या वाजवायच्या नाही नाही सगळ्यांनी नाही वाजवायच्या. जे मुलीकडचे आहेत त्यांनी पहिल्यांदा टाळ्या वाजवायच्या जोरदार टाळ्या. मुलाकडच्यांनी ऐकून ठेवा या होत्या मुलीकडच्या टाळ्या. तर साहजिकच मुलाकडच्यांनी टाळ्या वाजवायच्या. अशी कोणती गोष्ट आहे अशी कोणती गोष्ट आहे जिचं नाव घेतल्याबरोबर ती गायब होते. हा नाही नाव नाही घेतलं तरी ती असते पण आणि नसते पण ना. नाव घेतलं त्याचं किती गायब होते असू शकेल. जो अजून अशी कोणती गोष्ट आहे जिचं नाव घेतल्यावरती गायब होते कोण सांगू शकाल. लग्नानंतरही असते पण लग्नाच्या दिवशी नसते. नाही आई असते ना हा बघायचं नसतं ते चालू शकेल पण उत्तर तसं नाहीये वेगळं उत्तर. एक अशी गोष्ट आहे जी मुलीकडे लग्ना अगोदर असते लग्नानंतरही असते फक्त लग्नाच्या दिवशी नसते. सांगा काही हरकत नाही आपण गंमत करतोय. हा जो मधला वेळ आहे तो आपण चांगल्या यानंतर आता हे उत्तर खूप सोपं आहे म्हणजे मला वाटतं ते सगळ्यांच्याच हात वर यायला हरकत नाही. नाही ठेवा अगोदरही ठेवा काय हरकत नाही. एक अशी गोष्ट आहे जी दिवसभर तुमचा पाठलाग करते तुमची पाठच सोडत नाही. मी मगाशीच म्हणालो उत्तर सगळं करते पण मध्ये मध्ये असं थोडस पण असा एक प्रश्न विचारायला हवा ना. त्याचं उत्तर आहे सावली. काकांसाठी जरा जोरदार टाळ्या. काका मगापासून अनेक प्रश्नांची उत्तरं देत आहेत. आता थोडासा कठीण प्रश्न आहे. अशी एक गोष्ट जिला आपण विकत घेतो तेव्हा तिचा रंग काळा असतो. अशी एक गोष्ट जिला आपण जेव्हा विकत घेतो तेव्हा तिचा रंग काळा असतो वापरल्यावर लाल होतो आणि पुन्हा फेकून दिल्यावर काळा होतो. कोणी उत्तर दिले. जी वस्तू आपण विकत घेतो तेव्हा काळी असते वापरल्यावर लाल होते आणि पुन्हा फेकून देतानाही काळी असते. कोळसा. क्या बात आहे. जोरदार टाळ्या. कोणी उत्तर दिलं असं गृहीत धरूया आपण. काकाने दिलं काकीने दिलं. क्या बात आहे. काकीसाठी जरा जोरदार टाळ्या. काय नाव तुमचं.
नयन मानकामे त्यांच्यासाठी जर जोरदार टाळ्या. अशी कोणती गोष्ट आहे जिला ताणल्यावर छोटी होते आणि पालकांनी बघितली की गडबड होते? चांगला प्रश्न आहे, त्याच्यात वेगळा अर्थ काही नाहीये. अशी कोणती गोष्ट आहे जिला ताणल्यावर ती छोटी होते? काय सांगू शकाल? बरं, क्ल्यू देतो. कॉलेजच्या काळामध्ये तरुण मुलं जी असतात ती कुठेतरी आड बाजूला जाऊन ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. बरोबर आहे, बोला ना. सिगारेट, कळलं का? जी गोष्ट ताणल्यावर छोटी होते म्हणून मी हिंट दिली होती, पालकांनी बघितलं की गडबड होते. त्याचं उत्तर आहे सिगारेट. या ताई. उत्तर आहे सिगारेट. हरकत नाही, पुढे चलूया. अशी एक गोष्ट असते की जिला दोन डोळे असणारे पण बघू शकतात, ज्यांना एक डोळा आहे असेही बघू शकतात, किंवा ज्यांना डोळे नाही तेही बघू शकतात. अशी एक गोष्ट आहे. क्या बात आहे. उत्तर त्यांनी दिलेलं आहे, पण पुन्हा एकदा सांगतो. अशी एक गोष्ट आहे की जिला दोन डोळे असणारी माणसं पण बघू शकतात, एक डोळा असणारी माणसं पण बघू शकतात, आणि ज्यांना डोळे नाहीत अशीही माणसं बघू शकतात. आणि त्याचं उत्तर आहे स्वप्न. पुन्हा देवयानी ताईंनी ते उत्तर दिलेले. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आता जरा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न. अशी कोणती जागा आहे जी माणूस बनवतो पण तिथे कधीच जाऊ शकत नाही? अशी कोणती जागा आहे जी गोष्ट माणूस बनवतो पण तो माणूस त्या ठिकाणी कधीच जाऊ शकत नाही? काय सांगू शकाल? हा, नाही. अशी एक जागा आहे किंवा अशी एक वास्तू आहे की ती जागा माणूस बनवतो, म्हणजे पुरुष बनवतो असं समजूया, पण त्या ठिकाणी तो स्वतः जाऊ शकत नाही. प्रयत्न कर, काय हरकत नाही. आपण गंमत करतोय, मजा मस्ती चालली आहे. हा, क्या बात आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आता या पुढे या. जी अशी जागा आहे जी माणूस म्हणजे पुरुष बनवतो पण त्या ठिकाणी तो स्वतः जाऊ शकत नाही, त्याचं उत्तर आहे महिला शौचालय, लेडीज टॉयलेट. चालू असताना नाही जात, वापरू शकत नाही. अमृता ठिकारे यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. आता जरा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न, पण प्रश्न विचारण्यापूर्वी मी सांगतो तो प्रश्न अश्लील नाही. दादा कोटके सारखा तरी नाहीच नाही, पण प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की हा असं काय प्रश्न विचारतो, पण प्रश्न तसा नाहीये, तुमच्या लक्षात येईल. अशी कोणती गोष्ट आहे जी महिला आपल्या नवऱ्याला एक वेळ देते? अश्लील नाहीये. अशी कोणती गोष्ट आहे जी महिला आपल्या नवऱ्याला एक वेळ देते आणि इतरांना सारखी सारखी देते? करा, विचार करा. एक अशी गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे ती. प्रश्न विचारताना ते तसं वाटत असेल पण तसला अर्थ काही नाही, अश्लीलता अजिबात नाही. त्याच्यात खूप चांगला प्रश्न आहे तो. विचार करा बघतो. एक अशी गोष्ट आहे की जी एखादी महिला आपल्या नवऱ्याला एक वेळ देते
पण इतरांना सारखं नेहमी देत राहते, अशी कोणती गोष्ट आहे? बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप सोपी गोष्ट आहे. बघा आपल्या घरी म्हणजे आता ज्या लग्न झालेल्या महिला आहेत, तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या नवऱ्याबरोबर आणि इतर लोक आल्याबरोबर असं थोडासा अंदाज घ्या, तुम्हाला सुचेल की आपोआप नाही नवरा काय स्वतः चहा करून खाऊ शकतो. काय सुचतंय का कोणाला? हा बरं उत्तर मी देतो. आता तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर जे आहे ना तेच हास्य. असं ना म्हणजे नवऱ्याबरोबर ते एक वेळा नसेल, फार फार तर ते पण नसेल, पण माणसं पाहुणे आले की आपण सारख्या असतात ना, तसं आहे ते. ओके थँक्यू. क्या कहूँ आँखों ने मेरी सब कह दिया, एक तू ही आह मजान मजासी कर्मदम अवकरुण्य महाकाय सूर्यकोटि संप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकालेषु सर्वदा मंगलमूर्ति मोरया गणपति बप्पा मोरया. जीने का मतलब कह दिया, ओ क्या कहूँ आँखों ने मेरी सब कह दिया, एक तू ही जीने का मतलब कह दिया. अब सांसें चले ना चले क्या फिकर, तू चले साथ तो खूबसूरत सफर तेरी राहों में मेरा. अशोकेशला बुके देत आहे माडिक साहेब. मेरा जहां के रंग लगे इश्क दा, के रंग लगे. टिकारे कुटुंब आणि महाडिक कुटुंब विवाह निश्चित झालेला आहे, त्याच्यासाठी सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होत आहे. इश्क दा मैं तेरा होया इस तरह, के रंग लगे इश्क दा. कि तेरे बिन आधा सा हुआ, अधूरा कोई वादा सा हुआ. कि तेरे बिन आधा सा हुआ, अधूरा कोई वादा सा हुआ. जो पहले कुछ कम था दीवाना, मैं आज ज्यादा हुआ. रहने को मिल गया तेरे दिल का शहर, है यहाँ धूप भी
आज सजया है वे सारा शहर, आज हो गई आवे रब दी महर। हाय सजया है वे सारा शहर, आज हो गई आवे रब दी महर। अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे, तेरी बन जाना अज तू सजना वे। अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे, तेरी बन जाना अज तू सजना वे। खुशियां दा चढ़िया अज वेला वे, सारे ने नचना सारे ने गाना वे। खुशियां दा चढ़िया अज वेला वे, सारे ने नचना सारे ने गाना वे। सखियां ने सजना है मैं भी सवरना है, अज दिन चढ़िया तेरे नाम दा वे। सखियां ने सजना है मैं भी सवरना है, अज दिन चढ़िया तेरे नाम दा वे। दिल नहीं लगता है वे आके तू ले जावे, मैं तेरे इंतजार च तक दिया राह। अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे, तेरी बन जाना अज तू सजना वे। अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे, तेरी बन जाना अज तू सजना वे। खुशियां दा चढ़िया अज वेला वे, सारे ने नचना सारे ने गाना वे। खुशियां दा चढ़िया अज वेला। जणू काही जो काही प्रसंग होता तो प्रसंग असा होता की स्वर्गातूनच लक्ष्मीनारायणाचा जोडा इथे उतरला होता. मी अक्षरशः नमस्कार केला त्यांना की बरोबरच नंतर कळलं की ही सिद्धी आहे आणि अशुकेश आहे. तर जोरदार टाळ्या या दोघांसाठी होत आहे. त्याच्यासाठी त्या दोघांना शुभेच्छा. जोरदार टाळ्याने आपण त्यांना शुभेच्छा देऊया. सिद्धीला तुम्ही ओळखता. सिद्धी अर्थातच महाडिकांची कन्या आहे. रंजन महाडिक जे बँकेमध्ये मॅनेजर आहेत. त्याच्यामुळे या सोहळ्याला महाराष्ट्र बँकेचं प्रायोजकत्व प्राप्त झालेलं आहे. बरोबर काय? त्याची गरजच नाहीये कारण रंजन महाडिक तसे व्यवहारी आहेत. त्यांनी सगळ्या गोष्टीचे व्यवहार व्यवस्थित अचूक पाळलेले आहेत. पण थोडीशी कुटुंबाची माहिती मी तुम्हाला देतो. अर्थातच रंजन महाडिक यांची कन्या सिद्धी. तर ते रंजन महाडिक हे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मॅनेजर होते आणि त्यांची या सिद्धी आणि वल्लभ
वल्लभ सध्या 12वी शिकत आहे. वल्लभ पुढे आहे, जोरदार टाळ्या वल्लभसाठी. त्यानंतर रंजन यांचे बंधू मंगेशजी BPCL मध्ये आहे. मंगेशजी जरा या, जोरदार टाळ्या. प्रचंड उत्साही असं हे व्यक्तिमत्व आहे. सगळ्या कार्यामध्ये अगदी पुढे पुढे होऊन हिरिरीने भाग घेऊन ते कार्यक्रम ते यशस्वी करत असतात. आणि त्यांना देखील 2 म्हणजे कार्तिकी, त्यांची कन्या कुठे कार्तिकी, कार्तिकीसाठी जोरदार टाळ्या. आजच्या ह्या सगळ्या कार्यक्रमाची ती खरी दिग्दर्शिका आहे. आणि मलाही ती सांगते की काका हे करा, काका तसं करा, इकडे उभे राहू नका, तिकडे उभे राहू नका, असं सगळ्या तिच्या ऑर्डर्स मी फॉलो करतोय. कार्तिकीसाठी जरा जोरदार टाळ्या. आणि कार्तिकीचा दुसरा भाऊ आहे म्हणजे मंगेश यांचा चिरंजीव दिव्यम, IT करत आहे तो. जर जोरदार टाळ्या त्याच्यासाठी जरा दाखवा. बेस्ट मध्ये सर्व्हिसला होते, सेवानिवृत्त झालेले आहेत. मी देखील बेस्ट मध्ये सर्व्हिस करतो, त्यामुळे आमची एक चांगली मैत्री आहे. आणि यांना हर्ष, हा त्यांचा मुलगा आहे. हर्ष कुठे आहे, MBA झालेला आहे आणि उत्कृष्ट करतोय झालेलं आहे असं समजूया रे आपण. आणि रंजन महाडिक यांच्या भगिनी वंदनाताई, त्या गृहिणी आहेत. वंदनाताईंसाठी जरा जोरदार टाळ्या. परिचय मी इथेच आवडतो, कारण का सगळ्यांचाच परिचय झाला तर वेळ पुढे सरकणार नाही. महेश टिकारेंचे चिरंजीव अशोकेश. आणि महेश टिकारे हे दादर मधलं सुप्रसिद्ध नाव आहे. हा कारण मगाशीच मी त्यांना बघितल्यानंतर मी ओळखलं, म्हटलं मी तुम्हाला कुठेतरी बघितलंय. दादर मध्ये म्हणजे अख्ख्या मुंबईमध्ये सुप्रसिद्ध सूट स्पेशलिस्ट असं त्यांचं एक शॉप आहे दादरमध्ये, म्हणजे प्लाझा आणि शिवाजी मंदिरच्या समोर. आणि खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. सिनेमा मध्ये जे कपडे वगैरे आपण बघतो ते त्यांच्याकडे शिवले जातात. आणि त्यांच्या पत्नी आहेत त्या मंगला टिकारे, गृहिणी आहेत त्या. पण महेशजींना त्यांच्याबद्दल खूप अभिमान आहे, कारण हे जेव्हा व्यवसाय असल्यामुळे, व्यवसायामध्ये व्यस्त असल्यामुळे घरी राहून त्यांनी या दोन्ही मुलांची शिक्षण केली. अगदी उच्च शिक्षित त्यांना केलं आणि त्याच्यात सगळा जो हातभार आहे तो त्यांचा आहे आणि याचा त्यांना अभिमान आहे. तर त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. कुठे आहेत त्या मंगलाजी, कुठे आहेत, दिसल्या नाही. मंगलाजी कुठे आहेत, या या या, जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. खरोखरच सगळ्यांना अभिमान वाटावा असं तुमचं हे कार्य आहे. म्हणजे लोक म्हणतात ना, बायकांना घरी काय काम असतं, तर घरी जी काम असतात पुरुषाला एका दिवसात सुद्धा होत नाहीत. म्हणजे आम्ही अनुभव घेतो. बायको गेली माहेरी काम करी पितांबरी, त्या पितांबरीमध्ये सुद्धा भांडी घासणं सोपं नसतं, खूप कामं असतात ती. तर खरं आयुष्यामध्ये घराच्या बाहेर पडल्यानंतर जर कोण ओळखीचं होत असेल तर ते शाळेतले मित्रमैत्रिणी असतात. आणि सिद्धीने तिच्या स्वभावाने ते टिकवून ठेवलेलं आहे. अशी तिची मैत्रीण हर्षिता आज तुमच्या समोर एक छान असं नृत्य सादर करणारे जोरदार टाळ्याने आपण आमंत्रित करूया हर्षिता. तो कौन हंसेगा, तू जो छूटा तो कौन रहेगा, तू चुप है तो ये डर लगता है, अपना मुझको अब कौन कहेगा, तू ही वजह तेरे बिना बेवजह बेकार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं.
चौबार तुझको पा गए, तेरी कुड़माई के दिन आ गए। तू होगी बात तू ये बात तू होगी मुंडे दी गार की मैं मेरी बिजी होगी मुंडे दी हिलत चल दी टुक तू कर दी मैं तू कर दिया अंग्रेजी पढ़ दी किट तू कर दी जिन्हें कोई साडी विक्टोरिया तू कंटी बिग पूरा लंदन चमकदा ओ तो मुझे पहन दी इसको रहियो जतन से हमारी नाजुक है करिए इतनी शर्माती घबराती हो, पिया के घर इखलाती बरकाती हो, सुनाई नैना छलकाती हो, पिया के घर भरमाती चकुचाती हो। जोरदार टाळ्या हर्षितासाठी भरपूर आपल्याला मनोरंजन मिळतं तसं. तर यानंतर एक आनंदाची बातमी तुम्हाला सगळ्यांना देतो. मगाशी जी मी कुटुंबाची ओळख करून दिली, माहिती दिली, एक अशी आनंदाची गोष्ट आहे जी म्हणजे रंजन महाडिक यांचे चिरंजीव वल्लभ हे 12वी पास झालेले आहेत आणि आता नुकतंच ताजी बातमी US मध्ये अल्मा कॉलेजमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ते आता काही दिवसातच USA ला जाणार आहेत आणि खूपच ही आनंदाची बातमी आज तुमच्या बरोबर शेअर करावी महाडिक परिवाराला वाटली. वल्लभ चल इकडे समोर, जोरदार टाळ्या वल्लभसाठी. US ला जा पण शिक्षण करून परत असाच ये, नाही ते येताना काहीतरी घेऊन येशील पार्सल. नाही तर ते लंडनची बाटलीत काही सिनेमा होता ना तसं व्हायचं काहीतरी. चला याला खूप खूप शुभेच्छा, जोरदार टाळ्या. जसं सिद्धीच्या बालपणीची मैत्रीण बघितली आपण शाळेच्या काळामध्ये पासून तिच्याबरोबर एकत्र होती, तर तिचा परफॉर्मन्स बघितला. याच्यानंतर शाळेनंतरचा जो काळ असतो तो असतो महाविद्यालयीन काळ, बरोबर आहे की नाही. म्हणजे जे लहानपणी आपण म्हणतो की म्हणजे दुधाचे दात होते, ते दुधाचे दात पडले की मग चहाचे दात येतात, बरोबर ना. अशाच पद्धतीचं बालपणीचे जे शाळेतले मित्र असतात ते कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपले थोडेसे दूर होतात, कारण कोण कुठल्या कॉलेजला काय कुठल्या कॉलेजला असं ते होत जातं. म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यानंतरच खरं जग कळतं, बऱ्याच गोष्टी कळायला लागतात कॉलेजमध्ये असताना. अगदी तसंच सिद्धी सुद्धा आर्किटेक्चर कॉलेजला गेली तेव्हा तिकडे नंतर तिचा जो मित्र परिवार झाला तो फारच गमतीशीर आहे. म्हणजे 40 जणांची तिची जी बॅच आहे, म्हणजे 2017 साली तिने ऍडमिशन घेतलं ते 2022 पर्यंत 5 वर्ष ती त्यांच्या बरोबर राहिली आणि खूप गोष्टी कॉलेजमध्ये असताना शिकल्या असे तिचे अनुभव आहेत. बऱ्याच स्पर्धांमध्ये भाग घेतले, भरपूर ऍक्टिव्हिटीज केल्या आणि ते 5 वर्ष तिच्या आयुष्यात तिला खूप महत्वाचे आहेत. तिच्या जडणघडणीमध्ये तिचं व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी त्या 5 वर्षाचं खूप मोठं योगदान आहे. आणि हे जे सगळे 40 लोकांची जी बॅच आहे त्यांच्यामध्ये हिला पहिला मान आहे लग्न करण्याचा. त्यामुळे ते सगळे बॅचलर आहेत आणि हिचं 40 जणांमध्ये पहिल्यांदा लग्न होतंय, त्यामुळे ती सगळी मंडळी देखील उत्सुक आहे. आणि विशेष म्हणून सांगतो, म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचं एक टोपण नाव असतं, प्रत्येक ठिकाणी असतं, शाळेमध्ये असतं, कॉलेजमध्ये असतं, सगळ्या ठिकाणी कॉलेजमध्ये. पण हिचं जे कॉलेजमधलं जे टोपण नाव आहे ना ते फार वेगळं आहे, मलाही हसायला आलं. कोण आहे कॉलेजमध्ये 40 जणांपैकी? काय नाव आहे याचं टोपण नाव? पांडा. बोलो असं काही टोपण नाव असू शकतं पण आहे सिद्धीसाठी. चला सिद्धीला जाऊ दे, पांडासाठी जरा जोरदार टाळ्या. आणि
ह्या पांडाच्या मैत्रिणी, त्यात मित्र सुद्धा आहेत. सिद्धी महाडिक, ऋतुजा बागवे, वैष्णव चव्हाण, पल्लवी बनसोडे आणि श्रेया शहा यांचं मी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो. आणि यानंतरचं जे सादरीकरण आहे ते ह्या आर्किटेक्चर लोकांचं होणार आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. ना जाओ जी, मन दीद कराओ जी, अरे क्यों तरसावे हो, मन सकल दिखाओ जी. थारी शरारत सब जानू मैं तो हरी, हर सले मन भंगा दी मैं कह लगे मर टुकड़े में जागी हो करी है बंदा में थारी चांदनी बनता मन में मां एक सीरे झुम 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 ओ मर टुकड़े में जागी हो करी है बंदा में थारी चांदनी बनता मन में मां एक सीरे झुम 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 झुम. छेड़ देवे ननद चुटकी देवे ससुराल गेंदा फूल सास गारी देवे देवर संध्या देवे ससुराल गेंदा फूल सैया है व्यापारी चले हैं परदेस सूरतिया हाथों में आरा भारी होवे ससुराल गेंदा फूल. दो नैन सितारे एक चांद समखड़ा क्या कहना उसका आफरीन दावत में जैसे वो शाही टुकड़ा उसके जैसी ना कोई नाज़नीन शाही जोड़ा पहन के आई जो बन के वही तो मेरी स्वीट हार्ट है. शर्माई सी बगल में जो बैठी है दुल्हन के वही तो मेरी स्वीट हार्ट है. शाही जोड़ा पहन के आई जो बन के वही तो मेरी स्वीट हार्ट है. शर्माई सी बगल में जो बैठी है दुल्हन के वही तो मेरी स्वीट हार्ट है. आमंत्रित करतो. त्यांची नावं घेतो. रिया गंडोळे, निरीक्षा मोगावीरा, मानसी पारेचा आणि सिद्धी सुर्वे. जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करतो. रिद्धी सुर्वे, रिद्धी सुर्वे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. इश्क
जोरदार टाळ्या या सगळ्यांसाठी. खरोखरच अप्रतिम असा डान्स होता. जरा जोरदार टाळ्या माझ्यासाठी नको, त्यांच्यासाठी. धन्यवाद. घरातले लोक ब्राह्मणाकडे जातात आणि किती गुण जुळतात ते बघतात, बरोबर आहे की नाही? 36 गुण जुळले म्हणजे खूप मोठं असतं. तर 30 गुण जुळतात, कोणाचे 28 गुण जुळतात. तर हे गुण जुळणं हा प्रकार सगळ्यांना माहिती असतो. पु ल देशपांडे याच्यावर म्हणतात हे गुण जुळणं वगैरे हे सगळं लग्नाच्या अगोदर. लग्न झाल्यानंतर काय असतं, ते 36 गुणांपैकी 35 गुण बायकोकडे जातात, 1 गुण पुरुषाकडे राहतो. कोणता? गप्प बसणे. लग्न झाल्यानंतर सगळ्या नवऱ्यांना गप्प बसावं लागतं, 35 गुण बायकोच्या हातात जातात. असा हा विनोदाचा भाग आहे. यानंतर हे सिद्धीच्या बाजूने, सिद्धीची ही सगळी टीम होती, त्यांनी आतापर्यंत सादरीकरण केलं. आता अशोकेशजी पण कॉलर टाईट करणार ना, तर माझ्याकडून पण कोणतरी यायला पाहिजे. म्हणून अशोकेश यांच्या बाजूने त्यांच्याच सोसायटीत राहणारे त्यांचे अगदी कौटुंबिक मित्र म्हणजे फॅमिली फ्रेंड संतोष गुरव आणि गीतांजली गुरव यांचा सुपुत्र ओम शांती ओम म्हटला ओम हा आपल्या समोर गिटार वाजवणार आहे. आणि या ओमशी बोलताना, ओम जरा कुठे? ओम ये. जोरदार टाळ्या ओमसाठी. अगदी फिल्मी स्टाईलमध्ये तो आलेला आहे. पण त्याच्याबद्दल मी जेव्हा विचारलं तेव्हा मला खरोखरच त्याचं कौतुक वाटलं, कुतूहल वाटलं. हा सध्या 10वी मध्ये शिकत आहे आणि तो डिबेटमध्ये टॉप करणार आहे. त्यामुळे कोणी त्याच्या नादाला लागू नये. तो ड्रामामध्ये सुद्धा टॉप करतो, चेस खेळण्यामध्ये सुद्धा तो टॉप करतो आणि बॅडमिंटन मध्ये सुद्धा तो चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने खेळतो. असा हा मल्टी टॅलेंटेड ओम, याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. आपल्यासमोर थोडस तो गिटार वादक सुरू करणार आहे. आणि जर कोणाला घाई असेल, पोटात कावळे ओरडत असतील तर बाजूला व्यवस्था केलेली आहे, कोणी जाऊ शकता. धन्यवाद. मुश्किल हो गया
आणि गाणं सुद्धा काय गायलं, गुलाबी आखे. मला हा प्रश्नच पडला, ज्याने कोणी हे गीत लिहिलं, गुलाबी आखे. मी काळे डोळे बघितले, निळे बघितले, घारे बघितले, हे गुलाबी डोळे कसे असतात मी तरी कधी पाहिलेलं नाही. पण छान आहे ते गुलाबी वातावरणच असतं, त्या वातावरणासाठी त्यांनी ते तसं म्हटलेलं आहे, गुलाबी डोळे. आता जसं ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली ती शालेय जीवनापासून झाली, शालेय महाविद्यालयांनी अगदी नोकरीपर्यंत झाली. पण शेवटी माणूस कुठेही गेला, जगात कुठेही गेला तरी तो आपल्या कुटुंबाशी जोडलेला असतो, कुटुंबाची नाळ त्याची जोडलेली असते. आणि जे आपल्या घरातली जी भावंड असतात त्यांची जी काही मस्तिकी पाठशाला असते ना, ती काहीतरी वेगळीच असते. अशीच काहीतरी मस्तिकी पाठशाला खास सिद्धीची भावंड इथे सादर करणार आहेत. मी जोरदार टाळ्याने आमंत्रित करतो कार्तिकी मंगेश महाडिक, हर्ष प्रकाश महाडिक, दिव्यम मंगेश महाडिक आणि वल्लभ रंजन महाडिक. जोरदार टाळ्या या महाडिक परिवारासाठी, जोरदार टाळ्या. धन्यवाद. आणि हा हर्ष आहे ना, हर्ष, या हर्षला सिद्धीने सांगितलं होतं की उद्या माझा साखरपुडा आहे, दाढी वगैरे करून या चांगली.
हा काय म्हणतो माहितीये काय काय काका काय तुम्हीच काय नुसते माईक वर काय शोशानी करता काय मला काय येत नाही काय तर त्यांनी मला एक शेर ऐकवला ऐकवू का सगळ्यांना अरे काय हो एवढा हो ऐकवू का बघणार असेल कोणी हो वावा तर बोला बघणार असेल कुणी तर दाढी करण्याला अर्थ आहे बघणार असेल कुणी तर दाढी करण्याला अर्थ आहे कुणीच बघणार नसेल तर आंघोळ सुद्धा व्यर्थ आहे ठीक आहे आंघोळ मी दिवसातला 2 वेळा आंघोळ करतो तरी ठीक आहे चालेल अरे पाणी कपत आहे 2 वेळा आंघोळ जोरदार टाळे हर्षासाठी आपल्याला काय डॉनचा इंतजार नाहीये आपण वाट बघतोय ती म्हणजे आजच्या ह्या कार्यक्रमाची उत्सव मूर्ती सिद्धीची कारण आज सिद्धीने जो काय हा कार्यक्रम तुमच्यासाठी बसवलेला आहे जो काय सादर केलेला आहे तो खरोखरच खूपच छान आहे आणि आता खास तिचा हा परफॉर्मन्स आपण सगळे बघणार आहोत पण त्याआधी तिची जी टीम आहे त्यांची मी नावं घेतो कारण नंतर नावं घेता येणार नाहीत श्रद्धा वडके झील गगलानी इंद्रायणी बुतकर परिजा जोशी गार्गी आणि प्रांजली यांचा हा इथे परफॉर्मन्स होणार आहे पण तत्पूर्वी जसं मी मगाशी सांगितलं हर्षने एक शायरी केली तसंच सिद्धी सुद्धा एक चांगली कवयित्री आहे ती छान कविता करते आणि आज हा तिचा परफॉर्मन्स होणार आहे त्या अगोदर तिनेच लिहिलेल्या तिनेच रचलेल्या कविता मी तुमच्या समोर वाचून देतो ज्या काही टाळ्या वाजवा ते तिच्यासाठी वाजवायचे चांद रातीला ताऱ्यांनी दडलेली चांद रातीला ताऱ्यांनी दडलेली होती ती सुंदरी सुवर्ण सजलेली चांद रातीला ताऱ्यांनी दडलेली होती ती सुंदरी सुवर्ण सजलेली चाहूल लागे अशी तिच्या येण्याची चाहूल लागे अशी तिच्या येण्याची आलीच बघा ही अप्सरा मोठ्या नखऱ्याची जोरदार टाळ्या सिद्धीसाठी पुढे दुसरी कविता बघत राहिली ती वाट प्रेमाची बघत राहिली ती वाट प्रेमाची तेव्हा लावली साथ एका अनोळखीची बघत राहिली ती वाट प्रेमाची तेव्हा लावली साथ एका अनोळखीची पण कसं काय कुठे उभी रांग प्रश्नांची पण कसं काय कुठे उभी रांग प्रश्नांची त्याला नजरेत सामावून पडली विसर या सगळ्यांची पडली विसर या सगळ्यांची पुन्हा एकदा जोरदार टाळ्या तिसरी कविता मग कसली वाट कसली निराशा मग कसली वाट कसली निराशा राहिली फक्त सुखाची आशा फुल पाकळ्या घेऊन तिच्या सख्या आल्या फुल पाकळ्या घेऊन तिच्या सख्या आल्या रंगला शृंगार आणि भान हरपून बसल्या जोरदार टाळ्या तिसरी कविता आता चौथी आणि शेवटची कविता उधळला रंग चारी दिशा सजल्या उधळला रंग चारी दिशा सजल्या त्याच्या येण्याने फक्त आनंद नादला वाजे तुतारी वाजे ढोल ताशा सगळीकडे गाजे ही प्रेम गाता सिद्धीसाठी जरा जोरदार टाळ्या आणि तुमच्या जोरदार टाळ्यांनी रंगमंचावर येत आहे सिद्धी महाडिक आणि तिच्या मैत्रिणी उन्हा
देखा हज़ारों दफा आपको, फिर बेकरारी कैसी है, संभाले संभलता नहीं ये दिल, कुछ आप में बात ऐसी है। लेकर इजाज़त अब आपसे, सांसें ही आती जाती है, ढूंढे से मिलते नहीं है, बस आप ही आप बातें हैं। खूप छान, जोरदार टाळ्या दोघांसाठी पण, अभिनंदन दोघांचं पण. मगासपासून आपण सगळ्यांबद्दलच ऐकत होतो, पण अशोकेश बद्दल जर आपण ऐकलेलं नाहीये तर त्याच्याबद्दल जरा थोडंसं बोलूया. अशोकेश हा शाळेत असताना खूप चांगला चित्रकार होता. त्याची चित्रकला खूपच चांगली होती आणि अख्ख्या शाळेतली लोक त्याच्याकडून चित्र काढून घेत होती. आणि पुढे जाऊन त्यांनी कॉलेज सुद्धा आर्किटेक्टच केलं. बळीराम हिरे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, इथून त्यांनी आर्किटेक्ट केलेलं आहे. त्याचे डिझाईन्स खूप चांगले असतात, त्याला डिझाईन्स खूप चांगल्या सुचतात असं त्याच्या मित्रांचं म्हणणं आहे. आणि त्याला खूप नॉलेज आहे, अनेक विषयांवर तो खूप चांगलं बोलतो. म्हणजे कोणताही विषय असा नाही की ज्या विषयाबद्दल त्याला माहिती नाहीये, तो सगळ्या विषयात खूप त्याला माहिती आहे, जाणकार आहे तो. म्हणजे मला एक सगळ्यांना असं सांगावं वाटेल की त्याचा नंबर सगळ्यांनी घ्या. समजा अमिताभ बच्चनच्या कौन बनेगा करोडपती मध्ये तुम्ही जर गेलात तर जे लाईफलाईन असतं 4थी, तर याला फोन केला तर तुम्ही नक्कीच करोडपती व्हाल. जोरदार टाळ्या त्याच्यासाठी जरा. आणि त्याचा दुसरा एक स्वभाव आहे, तो खूप सोशली आहे. प्रत्येक माणसांना गरजेच्या वेळी जाऊन मदत करतो, धावून जाणारा असा तो माणसातला माणूस आहे. सगळ्या खेळांमध्ये ऍक्टिव्ह असतो. आणि ते ज्या बिल्डिंग मध्ये राहतात सॉलिडियर मध्ये, ती सॉलिडियर म्हणजे ती एक प्रकारची गोकुळधामच आहे, कारण तिकडे तो सेक्रेटरी आहे. आणि जसं ते गोकुळधाम सिरियल मध्ये भिडेचं कॅरेक्टर ना, भिडेचं, असं हा गोकुळधाम मधला भिडे आहे असं तुम्हाला कळलेलं आहे. तर तुमच्या पण काही तुम्हाला काय मदत लागली, काय गरज लागली तर तुम्ही अशोकेशला कधीही संपर्क करा, तुमच्यासाठी तो नक्कीच धावून येईल. त्याला 22-23 आपण खूप शुभेच्छा देऊया. जोरदार टाळ्या त्याच्यासाठी. आणि यानंतर छान असा केक इथे दिसतोय, केक कटिंग होणार आहे. आणि पुन्हा एकदा खरी खरी रिंग सेरेमनी होणार आहे, खरी खरी. कारण मगाशी ते ब्राह्मण काका म्हणत होते ना, मुंडा थोड़ा ऑफ बीट है पर कुड़ियां दे नाल बहुत स्वीट है। मुंडा थोड़ा ऑफ बीट है पर कुड़ियां दे नाल बहुत स्वीट है। ढोंगी सा ये बड़ा डीट है, वायरल हो गया ये ट्वीट पर फूल फूल करने में कूल तू बड़ी तेज कटारी है। शगन तेरी की लगन तेरी की हमने कर दी तैयारी है। नच देने सारे रल मिल के आज हिले डुल के ले सारे के सारे नजारे
जिधर वो है उधर देख रहे हैं, हम तो पब्लिक की नजर देख रहे। मैं समझ ही गया था कि बात कुछ बड़ी है, और बात कुछ बड़ी नहीं तो कुछ तो गड़बड़ी है। हट जा सामने से, तेरी भाभी खड़ी है। हट जा सामने से, मेरी अखियां लड़ी है। अबे हट जा सामने से, तेरी भाभी खड़ी है। हट जा सामने से, मेरी अखियां लड़ी है। मुंडे कुड़ियों भंगड़ा पाउण नूं तैयार हो जाओ। सारी रात नचना। हाय तड़पावे साडी जान कट जावे। तैनू तड़पावे हाय लुट जावे मेरा लाल कगरा। तैनू तड़पावे हाय लुट जावे मेरा लाल कगरा। रातां नू नींद न आवे हाय नी मेरा लाल 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 लाल। हाय नी मेरा लाल कगरा, हाय नी मेरा लाल कगरा। बिलोनी तेरा लाल कगरा, बिलोनी तेरा लाल कगरा। तू होगी 1 2 2 ओ कुड़िए what to do। ओ हो गई मुंडे दी पतंगा वर्गी, तू एवें उड़दी। ओ हो गई मुंडे दी हिला ते चलदी, टुक टुक तू करदी, मेकअप तू करदी आ। अंग्रेजी पढ़दी, गिट पिट तू करदी, जिम्मे क्वीन साडी विक्टोरिया। तू कैंटी बिग बैन दी, पूरा लंदन ठुमकदा। ओ जदों नचे पैन दी, पूरा लंदन ठुमकदा। तू कैंटी बिग बैन दी, पूरा लंदन ठुमकदा। ओ जदों नचे पैन दी, पूरा लंदन ठुमकदा। ठुमकदा ठुमकदा लंदन ठुमकदा ठुमकदा ठुमकदा। बाजी बा ठुमकदा ठुमकदा चंबा ठुमकदा ठुमकदा ठुमकदा। Hi guys, thank you for watching the video. And I hope you enjoyed this choreography. और अगर आप लोग ये कोरियोग्राफी तेरी शहनाई उस ओर में भागूं रे। मेरे दिल के लिफाफे में तेरा खत है जानिया, तेरा खत है जानिया। ना चीज ने कैसे पाली किस्मत ये जानिया वे। ओ मेरे दिल के लिफाफे में तेरा खत है जानिया, तेरा खत है जानिया। ना चीज ने कैसे पाली जन्नत ये जानिया वे। तू नज़्म नज़्म सा मेरे होठों पे ठहर जा। तू नज़्म नज़्म सा मेरे होठों पे ठहर जा। मैं ख्वाब ख्वाब सा तेरी आँखों में जागूं रे। तू इश्क इश्क सा मेरे रूह में आके बस जा। जिस ओर तेरी शहनाई
उस ओर में भागूं रे। तू नज्म नज्म सा मेरे होठों पे ठहर जा, मैं ख्वाब ख्वाब सा तेरी आंखों में जागूं रे।